मंडळी, एका तरुणानं दोन वृद्धांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। संभाजीनगर मधल्या मुकुंदवाडी परिसरातल्या गेट नंबर 56 जवळ ही घटना घडली। पण नेमकं झालं काय? तर फिर्यादी सुभाष भाऊराव निकाळजे हे वृद्ध व्यक्ती 26 जानेवारीला रात्री 9च्या सुमारास वाल्मिक आश्रम परिसरातल्या शशिकांत शिंगणे यांच्या दुकानाजवळ बसले होते। यावेळी आरोपी संदीप इंगळे हा दारूच्या नशेत तिथं आला। त्यानं वृद्धांना विनाकारण शिवीगाळ करायला सुरुवात केली। हा वाद वाढू नये म्हणून निकाळजे आणि शिंगणे तिथून दुसऱ्या दुकानावर निघून गेले। पण आरोपीनं तिथंही येऊन त्यांना तुम्हाला थोड्याच वेळात बघतो अशी धमकी दिली। मध्यरात्री 2:30 वाजायच्या सुमारास जेव्हा निकाळजे आणि शिंगणे हे दुकानात झोपले होते तेव्हा आरोपी संदीप इंगळे यानं शटर उघडलं आणि तो आत आला। त्यानं शिंगणे यांचा 13,000चा मोबाईल आणि गल्ल्यातील 2,500 रुपयाची रोकड चोरली। पण तो इतक्यावरच थांबला नाही। दोन्ही वृद्ध झोपेत असताना त्यानं त्यांच्या अंथरुणाला आग लावून दिली। आगीचे चटके बसल्यानं निकाळजे यांना जाग आली तेव्हा त्यांना आरोपी पळून जाताना दिसला। या सगळ्या घटनेनंतर जखमी वृद्धांवर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले। यानंतर गुरुवारी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय आणि आता पुढील तपास तिथले उपनिरीक्षक प्रशांत पाचलकर हे करत आहेत।